Welcome to this video class. In this particular video, we will begin our journey to learn our 9th class English subjects all lessons through video classes. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या पाठावर आधारित व्हिडिओच्या माध्यमातून अध्यापन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या विषयाच्या पहिल्या पाठाची किंवा आपली जी पहिली कविता आहे वॉक अ लिटल स्लोअर या कवितेविषयी माहिती आपण घेणार आहोत. बिफोर दॅट I would like to suggest you how to enhance and how to use a video class or videos on our subject. तत्पूर्वी आपण या नवीन माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करत असताना आपण काय काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपला अभ्यास हा चांगला होईल याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्लास किंवा अभ्यासावर आधारित व्हिडिओ आणि एंटरटेनमेंट किंवा करमणुकीचे व्हिडिओ यामध्ये बराचसा फरक दिसून येतो. आपण यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सॉंग्स किंवा मूवीज और एंटरटेनमेंट व्हिडिओज आपण पाहत असतो. ते पाहायला आणि ऐकायला आपणाला इंटरेस्ट येतो, परंतु आपल्या अभ्यासविषयक जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ आपणाला त्या करमणुकीच्या व्हिडिओप्रमाणे भासत नाही. यामागचं कारण म्हणजे आपण वर्गात सुद्धा अभ्यास करत असताना ज्यावेळेस वर्गामध्ये सर शिकवत असतात त्यावेळेस जर आपलं लक्ष, आपलं अवधान पूर्णपणे सरांच्या शिकवण्याकडे असेल तर तो विषय किंवा तो घटक आपणाला चांगल्या पद्धतीने आत्मसात होतो किंवा आपणाला समजतो. परंतु जर आपण शेजारच्या विद्यार्थ्याशी बोलत असू किंवा आपलं लक्ष दुसरीकडेच कुठं असेल तर सर समोर काय शिकवतात हे आपल्याला समजत नाही. याचाच अर्थ असा की अभ्यास करत असताना किंवा समजून घेत असताना आपलं जर पूर्ण लक्ष शिकवण्याकडे असेल तरच ती गोष्ट आपल्याला चांगल्या प्रमाणे समजत असते. तशाच पद्धतीनं अभ्यासावर आधारित जो हा व्हिडिओ बनलेला आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थितपणे समजावा असं वाटत असेल तर आपण एकाग्रपणे पूर्ण लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला किंवा कोणताही व्हिडिओ जो अभ्यासाशी संबंधित असतो तो व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिलात तरच आपणाला तो विषय किंवा तो घटक किंवा ती संकल्पना व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल. आपण फक्त व्हिडिओ ओपन केला आणि थोडंसं 2-3 मिनिटं पाहिलं आणि व्हिडिओ बंद केला किंवा आपण मध्येच व्हिडिओ पाहत असताना इतर कामं करत असाल, आपलं पूर्ण लक्ष जर व्हिडिओकडे नसेल तर तुम्हाला तो घटक व्यवस्थितपणे समजणार नाही. त्यामुळं माझी आपणाला विनंती असेल की हा व्हिडिओ असेल किंवा कोणताही व्हिडिओ असेल, अभ्यासविषयक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून एखादा घटक समजून घेत असताना आपण तो व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. तरच आपणाला त्या व्हिडिओमधून जी संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे ती संकल्पना किंवा तो घटक आपल्याला व्यवस्थितपणे समजेल. दुसरी बाब, आपण ज्या घटकावरचा व्हिडिओ पाहत आहात तो घटक, तो पाठ किंवा तो धडा सर्वप्रथम अगोदर आपल्या विषयाच्या पाठ्यपुस्तकातून तो संपूर्ण पाठ आपण व्यवस्थितपणे वाचून घेतला पाहिजे आणि व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तो पाठ वाचायचा झाल्यानंतर मग आपण व्हिडिओ पाहायला सुरुवात करणं आवश्यक आहे. व्हिडिओ पाहत असताना आपण आपल्या विषयाचं पाठ्यपुस्तक जे आहे किंवा आपलं जे पुस्तक आहे हे पुस्तक आपण समोर ठेवलं पाहिजे. व्हिडिओ आणि तो व्हिडिओ ज्या पाठावरचा आहे तो पाठ पुस्तकातील या दोन्हीचा वापर करून एकाग्रपणे जर तुम्ही लक्ष देऊन तो संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहिला, समजून घेण्याचा प्रयत्न केला
तरच तो घटक तुम्हाला व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल. यामुळं आपल्या सर्वांना विनंती असेल की ही कविता अगोदर आपण वाचून घ्यावी आणि नंतर हा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहावा. सोबतच आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचा सुद्धा हा व्हिडिओ पाहत असताना उपयोग करावा. तर चला आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या 9वीच्या वर्गाची ही पहिली कविता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. Students, under this first lesson, first poem, Walk a Little Slower, there is a first activity. The first name of that first activity is Warming Up section. या पाठाची पहिली कृती जी आहे ती वॉर्मिंग अप आहे. This section, the intention of this section is to arouse the previous knowledge related to this subject that will help you to bridge the gap between this subject and your previous knowledge. या ऍक्टिव्हिटीचा उद्देश जो आहे तो आपलं पूर्वज्ञान जागृत करून आपणाला या पाठाशी संबंधित जे तुमचं पूर्वज्ञान आहे हे पूर्वज्ञान थोडंसं जागृत करणं, जेणेकरून तुम्हाला या विषयाशी संबंध जोडायला किंवा हा विषय समजून घ्यायला सोपं जाईल. नाउ द फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज वॉर्मिंग अप सेक्शन. अंडर दिस सेक्शन, chit chat section. Chit chat means to discuss. Form pairs or groups of 4. Use these questions to start a conversation with your friends. This activity is particularly for our classroom settings. आपण वर्गामध्ये असताना आपण 4-4 विद्यार्थ्यांचे गट करून खालील प्रश्नांवर आपण चर्चा घडवून आणायची आहे. Now we have to think in your mind about these questions. आता सध्या आपण फक्त प्रश्न वाचल्यानंतर तो प्रश्न समजून त्याच्याविषयी तुम्ही मनातल्या मनात विचार करायचा आहे. आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? टॉक, TALK, टॉक मीन्स टू स्पीक, बोलणे, आणि टॉकेटिव्ह म्हणजे टू स्पीक टू मच. देर आर सम पीपल हु आर टॉक टू मच. काही विद्यार्थी, काही व्यक्ती असतात की ज्या खूप बडबड करतात किंवा खूप बोलतात. तसं आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? तुम्ही मग बोलणाऱ्या व्यक्ती आहात का? डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? वेन वी टॉक टू इच अदर और विथ अदर पर्सन, आवर फ्रेंड्स, आवर रिलेटिव्स, आवर फॅमिली मेंबर्स, वी जनरली what we talk, we express our thoughts or ideas or our opinions through the use of language while we are talking. आपण बोलत असताना आपण काय बोलतो किंवा आपण कशाविषयी बोलत असतो, तर आपण आपल्या मनातील जे विचार असतात, आपल्या ज्या भावना असतात किंवा एखाद्या विषयावर जे आपलं मत असतं ते मत आपण संभाषणाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचत असतो किंवा ते व्यक्त करत असतो. सो डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? थॉट मीन्स विचार. तर तुम्हाला तुमचे विचार शेअर करायला आवडतील का, म्हणजे या ठिकाणी सांगायला आवडतील का? What would you like to do after 10th? After 10th means now this year you are for 9th class students. You are learning in 9th class. In next year you will be in 10th class. Here about your future, what is your future perspectives or what is your future goal? What would you like to do after 10th? इयत्ता 10वी नंतर आपल्याला काय करायला आवडेल? काय करायला आवडेल आपल्याला? कोणत्या साईडला जायला आवडेल? किंवा येणाऱ्या काळामध्ये किंवा तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायला आवडेल? किंवा तुमच्या जीवनाविषयीचं काय ध्येय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी इयत्ता 10वीच्या नंतर तुम्ही कोणत्या साईडला किंवा विच पर्टिक्युलर कोर्स वी आर विलिंग टू डू इन फ्युचर टू अचीव युअर एक्सपेक्टेड गोल. तुमचं अपेक्षित असणारं ध्येय साध्य करण्यासाठी इयत्ता 10वीच्या नंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या शाखेमध्ये अभ्यास करा. सो दीज आर द क्वेश्चन्स फॉर डिस्कशन. नाउ सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. वी ऑफन नीड टू कम्युनिकेट आवर थॉट्स अँड फीलिंग्स टू अदर्स. इन आवर डे टू डे लाईफ we need to communicate or converse others. Through our conversation
वी हॅव टू एक्सप्रेस आवर थॉट्स अँड फिलिंग्स टू अदर्स. या संभाषणाच्या माध्यमातून वी आर एक्सप्रेस आवर थॉट्स, आपण आपले विचार व्यक्त करत असतो, अँड फिलिंग्स टू अदर्स, आणि आपल्याला काय वाटतं, व्हॉट इज आवर इमोशन्स अँड फिलिंग्स ऑन पर्टिक्युलर कम्युनिकेशन और पर्टिक्युलर सिच्युएशन, और व्हॉट इज आवर ओपिनियन्स ऑन डिफरंट टाइप्स ऑफ सिच्युएशन. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आपली काय मतं आहेत, तुमच्या काय भावना आहेत, तुम्हाला काय वाटतं आणि तुमचे विचार काय आहेत, हे व्यक्त करण्यासाठी आपणाला संभाषण करणं किंवा इतरांशी संवाद साधणं आवश्यक असतं. समटाइम्स वी डू दॅट फ्रीली when other members or listeners are familiar to us, like our friends or family members, or when we engage in a formal communication or informal communication, we express ourselves very freely in our known group of people. आपल्या ओळखीच्या, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये बोलत असताना, विचार व्यक्त करत असताना आपण अतिशय मोकळेपणानं बोलत असतो. Sometimes we are not able to do so because of various reasons, but not always we express ourselves very freely or in a free manner. Sometimes there are some occasions or some situations in which we are not able to communicate others freely because of various reasons. Various means different. Some of them are we are not aware about that subjects, we have not much information about that topic, or the people whom we communicate, they are not familiar with us. Settings are not informal, that is our formal settings, like when there is a situation to give a speech in front of students in some ceremony or in some program in school or in special situation, we cannot express our thoughts on that topic very freely. काही प्रसंगामध्ये किंवा भाषण करत असताना ज्यावेळेस आपल्याला उभं केलं जातं, त्यावेळेस आपण जसं मित्रांमध्ये बसून जशा गप्पा मारतो तशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या समोर एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलायचं म्हटलं तर आपण चाचरतो किंवा आपल्याला तेवढ्या मोकळेपणाने ते जमत नाही. लेट्स रिव्ह्यू इट इन दिस ॲक्टिव्हिटी. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण याबद्दल थोडीशी रिव्ह्यू करूया, चाचपणी करूया. ट्राय टू कंप्लीट ईच अ सेंटेन्स using a new idea. There are some sentences, incomplete sentences. We have to complete those sentences, each sentence for every new idea. प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला एक नवीन कल्पना त्या ठिकाणी मांडायची. These are open-ended questions. Open-ended questions mean those questions are not a particular answer. You can give answer on as you like or as you wish. Each and every answer is correct. तुम्ही कशाही पद्धतीचं उत्तर दिलं किंवा प्रत्येक विद्यार्थी या प्रश्नांचं किंवा ही वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने ते पूर्ण करू शकतात. मीन्स these sentence we can complete for many ways. You and your friends need not write the same answers. मग तुम्हाला आणि तुमच्या मित्राला किंवा भावाला ते सेमच आयडिया सुचेल किंवा आपलं दोघांचं उत्तर एकच असावं असं काही नाही. प्रत्येकाचं उत्तर हे या ठिकाणी भिन्न भिन्न असेल तरी सुद्धा ते बरोबर असेल. नाउ माय थॉट मीन्स माझे विचार. फॉर्म ग्रुप ऑफ 4 to 6. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स in the group and then complete the sentences. We have to note down these sentences in your notebook while completing this video and try to complete these sentences as your own. हा व्हिडिओ झाल्यानंतर किंवा आता व्हिडिओ थांबवून तुम्ही आपल्या पहिल्या लेसन मधील जी ही ॲक्टिव्हिटी आहे माय थॉट्स, तर हे वाक्य आपण आपल्या वहीमध्ये कंप्लीट करायचे आहे. The first one is I would like to talk to. I would like म्हणजे आवडणे. I would like म्हणजे मला आवडेल. काय आवडेल? To talk. To talk म्हणजे बोलायला आवडेल. कशाशी संबंधित? To my mother. कोणाशी बोलायला आवडेल? माझ्या आईशी. About swimming lessons. Swimming lessons means how to swim.
कसं पोहायला शिकायचं किंवा पोहायचे धडे कसे घ्यायचे याबद्दल बोलायला मला माझ्या आईशी बोलायला आवडेल. दिस इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स. लाईक दॅट द नेक्स्ट सेंटेन्स इज I would like to talk to my father about my career, or about my study, about my new dress, or about my purchase, or about my trip. Means we can form these sentences adding different of varieties of your ideas. म्हणजे एकच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी लिहू शकतो. I would like to talk to my father about my career. I would like to talk to my teacher about a lesson in which I have a problem. ज्या पाठामध्ये मला अडचण आहे त्या पाठाविषयी बोलायला म्हणजे माझ्या शिक्षकांशी बोलायला मला आवडेल. Or I would like to talk to my teacher about the doubts and to clear those doubts of my study. माझ्या ज्या शंका आहेत आणि त्या शंका दूर करण्यासाठी मला माझ्या शिक्षकाशी चर्चा करायला आवडेल. नेक्स्ट सेंटेन्स इज आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट माय हॉबीज. माझे जे छंद आहेत याच्याविषयी मला माझ्या मित्रांशी बोलायला आवडेल. आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँडपॅरेंट्स अबाउट देअर लाईफ व्हेन दे वेअर यंग. म्हणजे माझे आजोबा किंवा आजी ज्यावेळेस ते तरुण होते त्यावेळेस त्यांचं जीवन कसं होतं या विषयावर मला त्यांच्याशी बोलायला आवडेल. आय वुड लाईक टू टॉक टू माय नेबर्स अबाउट द प्रिपरेशन ऑफ गणेश फेस्टिवल विच वी सेलिब्रेट इन कॉमन इन आवर कॉलनी. आमच्या गल्लीमध्ये जो गणेश उत्सव साजरा केला जातो तर या गणेश उत्सवाबद्दल मला माझ्या शेजाऱ्यांशी बोलायला आवडेल. नेबर मीन्स शेजारी. वॉरिंग अप माय थॉट्स, बी सेक्शन. There is a different type of sentences. See the first one. I would like to learn to ride a bicycle from my best friend. मला आवडेल learn. मला शिकायला आवडेल. काय शिकायला आवडेल? I would like to learn to ride a bicycle from my best friend. माझ्या चांगल्या मित्राकडून मला सायकल शिकायला आवडेल. Or learn difficult math problem from my best friend, or to learn to develop or to portrait a picture. एखादं चित्र काढायला मला आवडेल किंवा एखादं गणित सोडवायला आवडेल किंवा सायकल कशी शिकायची ते आवडेल किंवा हाऊ टू स्विम पोहायला कसं शिकायचं ते आवडेल. आय वुड लाईक टू लर्न टू राईड अ बायसिकल फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. द नेक्स्ट वन इज I would like to learn to a recipe of mango pickle from my grandmother. माझ्या आजीकडून आंब्याचं लोणचं कसं घालायचं त्याची रेसिपी किंवा त्याची पद्धत शिकायला मला आवडेल. नेक्स्ट वन इज आय वुड लाईक टू लर्न टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली फ्रॉम माय टीचर. माझ्या शिक्षकाकडून इंग्रजी अस्खलितपणे किंवा चांगल्या पद्धतीने कसं बोलायचं हे मला शिकायला आवडेल. और आय वुड लाईक टू लर्न टू प्लांट ट्रीज फ्रॉम माय नेबर्स. माझ्या शेजाऱ्याकडून वृक्ष कशी लागवड करायची किंवा झाडाची कशी जोपासना करायची हे शिकायला मला आवडेल. और आय वुड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कझिन. कझिन मीन्स माझा चुलत भाऊ किंवा चुलत बहीण किंवा मामे भाऊ किंवा मामे बहीण. तर यांच्याकडून चेस कसा खेळायचा हे शिकायला मला आवडेल. नाउ देर इज द थर्ड पार्ट ऑफ माय थॉट्स expressing our ideas through sentences or different sentences. Here I hesitate to talk. Hesitate means I am not freely talk. मोकळेपणानं मला बोलू वाटत नाही म्हणजे मी बोलत असताना थोडंसं कचरतो किंवा मला बोलू वाटत नाही किंवा मला ते व्यक्त करू वाटत नाही अशा पद्धतीने. I hesitate to talk to my. तर मला माझ्याविषयी बोलायला थोडंसं म्हणजे आवडत नाही. तर कोणत्या बाबीवर आपल्याला काही गोष्टी असतात काही मतं असतात आपली काही भावना असतात की जे आपल्याला व्यक्त करू वाटत नाहीत. मग काही व्यक्तींपाशी व्यक्त करू वाटत नाहीत काही व्यक्तीपाशी आपण व्यक्त करत असतो. सो व्हॉट यू डोंट लाईक टू शेअर ऑर कम्युनिकेट वी विल सी
आय हेजिस्टेट टू टॉक टू माय टीचर अबाउट माय स्टडीज. या ठिकाणी वर पण माय झालेला आहे आणि खाली पण माय झालेला आहे 1-2 ठिकाणी. सो आय हेजिस्टेट टू टॉक टू माय टीचर अबाउट माय स्टडीज. मला माझ्या अभ्यासाबद्दल शिक्षकांशी बोलायला थोडंसं अडचण वाटते अभ्यासाविषयी बोलायला. और I hesitate to talk to my grandparents about the way he talks to my friends. ज्या पद्धतीने ते माझ्या मित्रांशी बोलतात त्यामुळं मला माझ्या मित्रांविषयी माझ्या आजोबांसोबत बोलायला आवडत नाही. और I hesitate to talk to my parents about what I would like to do in future. मला भविष्यामध्ये काय करायचं याविषयी मी माझ्या पालकांशी बोलणं किंवा बोलत नाही किंवा बोलायला मला कसं तरी होतं अशा पद्धतीनं. आय हेजिस्टेट टू टॉक टू माय फ्रेंड अबाउट हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड माय हॉलिडेज. मी माझ्या सुट्ट्या कशा घालणार आहे, कशा व्यतीत करणार आहे याविषयी मला माझ्या मित्रांशी बोलायला नको वाटतं. आय हेजिस्टेट टू टॉक टू माय फादर अबाउट माय फेवरेट मूव्हीज. माझा जो आवडता चित्रपट आहे या चित्रपटावर मला माझ्या वडिलांशी बोलत असताना नको वाटतं किंवा थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं. आय हेजिस्टेट टू टॉक टू माय नेबर्स अबाउट द थिंग्स आय वॉन्ट टू बाय. मी ज्या बाबी विकत घेणार आहे किंवा मला ज्या गोष्टी विकत घ्यायच्यात याविषयी मला माझ्या शेजाऱ्यांशी बोलू वाटत नाही. सो वी कॅन सी we can express our thoughts or ideas in a different way from these sentences. Now we will see our poem. We can see also in your notebook on page number 3. You can see in your textbook on page number 3. Walk a little slower. First, read this poem by pausing this video. हा व्हिडिओ थोडा वेळ थांबवून आपण ही कविता वाचावी आणि ही कविता वाचल्यानंतर परत आपण हा व्हिडिओ सुरू करा. सो आय होप यू रीड इट. नाव सी. सो वॉक अ लिटल स्लोअर. वॉक मीन्स चालणे. अ लिटल मीन्स थोडं. स्लो मीन्स सावकाश. स्लोअर म्हणजे थोडंसं. मोर दॅन स्लोअर स्लोएस्ट. स्लो म्हणजे सावकाश, स्लोअर म्हणजे अजून सावकाश, च्यापेक्षा सावकाश आणि स्लोएस्ट म्हणजे सर्वात सावकाश. लिटल स्लोअर म्हणजे थोडंसं सावकाश चाल. वॉक अ लिटल स्लोअर, थोडंसं हळू किंवा सावकाश चाला. बिफोर गोइंग टू एक्सप्लेन दिस पोयम I would like to ask you a question. Who is your role model? What do you mean by role model? Role model means आदर्श व्यक्ती, की आपणाला आपल्या जीवनामध्ये त्या व्यक्तीप्रमाणे व्हावंसं वाटतं. मग तुमच्या जीवनामध्ये तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे? Who is your role model? Think about this. Now see rhyming pairs from this poem. या कवितेमध्ये जे यमक असणारे शब्द आहेत, rhyming pairs. We have to learn about this in our previous classes also. In 6th to 8th class, what is meant by rhyme? How can we find out the rhyming words from the poem? We can also watch a video which I made earlier on this topic, rhyme or rhyming pattern, and how to identify the rhyming words from the poem. And what is the rhyming pattern used by the poet in any particular poem. तुम्ही राईम म्हणजे काय किंवा यमक म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती असेलच. जर तुम्हाला अतिरिक्त माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या विषयावर मी बनवलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन 9th आणि 10th इंग्लिश या प्लेलिस्टमध्ये तुम्ही राईम, फिगर ऑफ स्पीच, अप्रिसिएशन ऑफ पोयम या घटकावर बनवलेला व्हिडिओ पाहून राईम आणि रायमिंग पॅटर्न कसा ओळखायचा याविषयी तुम्ही माहिती शिकू शकता किंवा हे तुम्ही समजून घेऊ शकता. नाव सी रायमिंग पेअर्स फ्रॉम दिस पोयम. या कवितेमध्ये जे यमक असणारे शब्द आहेत ते कशा पद्धतीने आहेत.
इफ वी सी इन युअर बुक द फर्स्ट स्टांजा, तुम्ही जर पुस्तकामध्ये पहिला कडवं पाहिलं तर पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द डॅडी, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द स्मॉल. तर डॅडी आणि स्मॉल या दोन शब्दामध्ये यमक होतं का? यमक कशाला म्हणायचं? ज्या दोन शब्दाच्या उच्चाराच्या शेवटामध्ये साधर्म्य असतं, सारखेपणा असतं. म्हणजे उच्चाराचा शेवट जर सारखा होत असेल बिटवीन टू वर्ड्स, इन दोज वर्ड्स देर इज अ राईम, तर त्या दोन शब्दामध्ये राईम आहे असं आपण म्हणतो. मग डॅडी आणि स्मॉल मध्ये राईम आहे का? तर नाही. आपण पाहूया पहिली ओळीचा शेवटचा शब्द आणि तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द. तर डॅडी पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आणि फूट स्टेप्स हा तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द. तर डॅडी आणि फूट स्टेप्स या दोन्ही शब्दाच्या उच्चाराच्या शेवटामध्ये साधर्म्य किंवा सारखेपणा नाहीये. म्हणजे या दोन शब्दामध्ये सुद्धा राईम्स किंवा राईम नाहीये. तर आपण मग आता काय करूया, तर दुसरी ओळ आणि चौथी ओळ पाहूया. तर दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द कोणता आहे? स्मॉल. आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द फॉल. स्मॉल फॉल, ऑल ऑल, स्मॉल फॉल ऑल. तर शेवट दोन्ही शब्दाच्या उच्चाराचा हा सारखा आहे. म्हणजेच या दोन शब्दामध्ये काय आहे, तर यमक आहे असं आपण म्हणूया. तर या पहिल्या कडव्यातील रायमिंग पेअर, पेअर म्हणजे जोडी, रायमिंग पेअर मीन्स यमक असणाऱ्या शब्दांची जोडी. तर इन फर्स्ट स्टॅन्झा देर इज अ रायमिंग पेअर्स और रायमिंग वर्ड स्मॉल अँड फॉल. सेकंड स्टॅन्झा सी मी, थर्ड वन बी मी, and the last stanza true and you. पहिल्या कडव्यामध्ये जी यमक योजना असते तीच यमक योजना त्या कवितेमधील उर्वरित कडव्यामध्ये शक्यतो असते. सर्वसाधारणपणे जनरली एखाद्या कवितेमध्ये थोडासा चेंज असू शकेल, बट नॉर्मली द रायमिंग पॅटर्न विच इज यूज्ड इन अ फर्स्ट स्टांजा remains the remaining stanzas also, or the poet use the same pattern for all the stanzas in that poem. त्या कवितेतील सर्व कडव्यामध्ये त्याच पद्धतीचा पॅटर्न असतं. तर तुम्ही आता यमक असणारे शब्द पाहिलेत. तर आता आपण काय करूया, नाउ वी कॅन सी रायमिंग पॅटर्न ऑफ दिस पोएम. वी कॅन सी फर्स्ट अँड थर्ड, फर्स्ट अँड सेकंड लाईन नॉट हॅव राईम्स. आपण आत्ताच पाहिलं की पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत आणि पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये यमक नाहीये. तर प्रत्येक ओळीला जर आपण ABCD या मुळाक्षराप्रमाणे जर क्रमांक द्यायचा म्हटलं तर पहिल्या ओळीला A दिलं तर दुसऱ्या ओळीला B, कारण पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये यमक नाही म्हणून पहिल्या ओळीला A, दुसऱ्या ओळीला B. परत तिसऱ्या ओळीला तर पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये सुद्धा यमक नाही म्हणून मग आपण काय केलं, तिसऱ्या ओळीला C दिलं. ज्यावेळेस आपण चौथ्या ओळीला क्रमांक द्यायचा तर चौथ्या ओळीला हा दुसऱ्या ओळीच्या शेवटचा शब्द आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द या दोन ओळीच्या शेवटच्या शब्दामध्ये यमक जुळत असल्यामुळे दुसऱ्या ओळीचा जो क्रमांक आहे तोच क्रमांक आपण शेवटच्या ओळीला दिला पाहिजे. त्यामुळे मग या ठिकाणी रायमिंग पॅटर्न कसा तयार होतो, ABCB. डू यू अंडरस्टँड द रायमिंग वर्ड्स अँड रायमिंग पॅटर्न फ्रॉम दिस पोएम? I hope you will understand this. So walk a little slower. This is a poem. In this poem there is a narrator. The narrator of this poem is a small boy or a girl, we can say child. या कवितेमध्ये ही कविता सांगणारा जो आहे किंवा हे विचार व्यक्त करणारा जो व्यक्ती आहे, जो आपणाला या कवितेमध्ये उद्देशून सांगतो. We can say the speaker of this poem or the narrator of this poem is a small child. या कवितेमध्ये किंवा कवी एक छोटा मुलगा आपल्या वडिलांना कशा पद्धतीने उद्देशून बोलतो याची कल्पना करून कवीनं ही कविता या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. There is a conversation between a child and his father. एक मूल आणि त्या मुलाचे वडील या दोघांमधला हा जो संभाषण आहे किंवा या दोघांमधील जे कन्व्हर्सेशन आहे किंवा जे बोलणं आहे, हे बोलणं या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे. सो द नॅरेटर ऑफ दिस पोएम इज अ स्मॉल चाइल्ड
देर इज अ कम्युनिकेशन बिटवीन अ चाइल्ड अँड अ फादर ऑफ दॅट चाइल्ड. एक मूल आणि त्या मुलाचे वडील या दोघांमध्ये चाललेला जो संभाषण आहे किंवा जो संवाद आहे, हा संवाद या कवितेमध्ये आहे. म्हणून या कवितेला किंवा या कवितेतून कोण बोलतं, तर या कवितेतून मधून एक छोटं मूल आपल्याशी बोलत आहे किंवा ते एक छोटं मूल त्याच्या वडिलांशी बोलत आहे. तर ते काय बोलत आहे हे आपण पाहूया. वॉक अ लिटल स्लोअर, दिस इज अ टायटल ऑफ दिस पोएम. वॉक मीन्स चालणे. वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे थोडंसं हळू चाला, सावकाश चाला. बट द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इज नॉट लिटरली लाईक वॉक मीन्स वॉक ऑन द ग्राउंड. हिअर वॉक मीन्स टू डू युअर ॲक्शन्स. वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे थोडं हळू सावकाश चाला. याचाच अर्थ काय आहे की तुम्ही जे करत आहात हे थोडंसं सावकाश करा. तुम्ही जे मला काही शिकवत आहात, तुम्ही जे मला काही सांगत आहात, हे मला समजेल अशा पद्धतीनं मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. वी कॅन सी वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. द चाइल्ड टोल्ड टू हिज फादर दॅट वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. बाबा थोडंसं सावकाश चाला, थोडंसं हळू चाला. Said a little child, so small. Here so, so means very, V-E-R-Y, very means far. So small, small means लहान का. In a small voice or in a mumbled voice. Because that child is a little child, and because of that his voice is also slow and little, and also he is talking to his father. We can say that to show the respect to our fathers, when we talk to our elder members in our family, we generally speak them in a low voice or low tone. ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या वडिलांशी, आईशी किंवा इतर मोठ्या व्यक्तींशी बोलत असतो, संवाद साधत असतो, त्यावेळेस आपण जनरली हळू किंवा लहान आवाजात आपण बोलत असतो. लाईक दॅट, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी said a little child to so small. थोडंसं सावकाश चाला असं तर ते मूल आपल्या वडिलांना अतिशय हळू आवाजात म्हणतं. I am following in your footsteps and I don't want to fall. F-A-L-L. Fall means, fall म्हणजे पडणे, चालत असताना पडणे, अडखळून पडणे. I am following in your footsteps. Footsteps means foot म्हणजे पाय. Footsteps means पावलं. तर थोडंसं हळू चाला, मी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि मला काय करायचं नाही, चालत असताना पडायचं नाही. दॅट इज द लिटरली मिनिंग ऑफ दिस लाईन्स. बट हिअर एव्हरी चाइल्ड लर्न्स बाय इमिटेटिंग ऑफ देअर पॅरेंट्स बिहेवियर. पॅरेंट्स लर्निंग. चिल्ड्रेन जनरली लर्न बाय वॉचिंग अँड ऑब्झर्विंग अदर्स. प्रत्येक लहान मूल हे त्या कुटुंबातील इतर सदस्य जे असतात, प्रामुख्यानं त्याची आई आणि वडील, ते कशा पद्धतीनं वागतात अशा पद्धतीनं त्यांचं अनुकरण करून ते मोठं होत असतं किंवा शिकत असतं. किंवा आपण सुद्धा लहान असताना मोठ्यांकडे पाहून, मोठ्यांचं ऐकून किंवा मोठे कशा पद्धतीनं वागतात, बोलतात, हातवारे करतात, या गोष्टी पाहून ऑब्झर्व करून मूल शिकत असतं. In our brain there is a mirror neurons. As a human being, in our mind, in our brain there is a mirror neurons. Mirror neurons means, mirror means आरसा. जसं आरशामध्ये पाहिल्यानंतर आपण आपलं प्रतिबिंब पाहतो, तसंच आपल्या मेंदूमध्ये सुद्धा मिरर न्यूरॉन्स असतात आणि बऱ्याचशा गोष्टी हे आपण पाहून किंवा इतरांचं ऑब्झर्वेशन करून शकत असतो. जसं की अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपण प्रत्यक्ष केलेल्या नाही, परंतु आपण त्या गोष्टी शिकलेलो आहोत. तर सर्वच गोष्टी आपण प्रत्यक्ष कृतीतून किंवा स्वतःच्या अनुभवातून शिकत नाही, तर बऱ्याचशा गोष्टी ह्या आपण पाहून किंवा निरीक्षण करून शिकत असतो. तर लहान मूल हे सुद्धा मोठ्यांचं निरीक्षण करून किंवा मोठ्यांचं अनुकरण करून शिकत असतो. फॉर दॅट रिझन हिअर द चाइल्ड वॉन्टेड टू इमिटेट his father's behavior, actions, or the way they tackle the problems or live their lives. या ठिकाणी सुद्धा मुलं
जे मूल आहे ते मूल आपल्या वडिलांकडून शिकण्याची इच्छा आहे. वडील कशा पद्धतीने वागतात, बोलतात, कृती करतात हे पाहून ते मूल शिकणार आहे. आणि म्हणून ते मूल आपल्या वडिलांना म्हणतं की आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. हिअर फॉल मीन्स नॉट लिटरली टू fall on the ground. Here fall means the child do not wish to fail in his life also, because he wanted to learn from his fathers. For that reason he requests his father to walk a little slower, daddy, means teach me slowly or do in a way that I can understand what you are doing and or how we are doing. आपण कशा पद्धतीने करत आहात एखादी गोष्ट, किंवा आपण कशा पद्धतीनं मला अशा पद्धतीने शिकवा जेणेकरून मला ते समजेल. And for that reason I am following your footsteps, means I am imitating your behavior. Whatever we are doing, whatever we are talking or showing, like love, affection, care or hardships for a family, कुटुंबासाठी जे काही तुम्ही करत आहात किंवा जी काळजी घेता, प्रेम दाखवता, I am following all your actions, all your behaviors. I want to learn by imitating those things, and because of that I wanted to imitate, I wanted to follow you. I do not want to fail in my life also. If I can understand, I can follow successfully. I will be also successful in my own life when I am grown up. मी तुमचं जर अनुकरण करू शकलो व्यवस्थितपणे, मला जर ते समजून आलं, तर मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होईल. मी माझ्या जीवनामध्ये अयशस्वी होणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने यशस्वी आहात तशाच पद्धतीनं मला सुद्धा मोठं झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं. Now see the second stanza. Sometimes your steps are very fast. Very fast means I cannot catch, I cannot observe, I cannot understand what you are doing. What is your intentions? What you are trying to teach me? Because it is very fast. तर काही वेळेस आपली पावलं ही खूप वेगवान असतात. and sometimes they are hard to see. आणि काही वेळेस एवढी सावकाश असतात की ते मी पाहू शकत, म्हणजे एवढी आल्हाददायक असतात. आय कॅनॉट सी द मार्क ऑफ युअर फूटस्टेप और आय कॅनॉट सी युअर फूटस्टेप्स. समटाइम्स इट इज व्हेरी फास्ट अँड समटाइम्स दे आर हार्ड टू सी. इट मीन्स समटाइम्स I cannot understand what is your actions and intention or emotions, or what you are trying to teach me. And sometimes they are hard to see, means I cannot understand. काही वेळेस ते खूपच जलद असतात. I am not able to cope with you, or my speed is not like you, so I am not parallelly walk with you. माझी आकलन क्षमता किंवा माझा चालण्याचा वेग तुमच्या इतका नाही, त्याच्यामुळे तुमची जर पावले खूप वेगानं असतील तर मी मागं पडेल, मी तुमच्यासोबत चालू शकणार नाही. अँड समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि काही वेळेस मग ते मला समजण्यास अवघड जातं किंवा मला समजण्यासाठी ते खूप कठीण होतं. सो वॉक अ लिटल स्लोअर. बिकॉज ऑफ दॅट, इफ यू वॉक अ लिटल स्लोअर, I can also walk with you, means I can also understand, I can also imitate your actions and try to use the knowledge which you teach me in my life also. So walk a little slower, daddy, for you are leading me. Why walk a little slower, or why the child requests his father to walk little slower? Because for that child, the leader of that child is his father. त्या मुलासाठी त्याचे वडील, म्हणजे ते वडील त्या मुलाला लीड करत आहे. लीड करत आहे मीन्स द फादर गेव द गायडन्स
from which way or how to walk or how to solve the problems in life or how to gather knowledge and be a successful person in his life. या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे किंवा या जीवनामध्ये आपण माणूस म्हणून कशा पद्धतीने मोठं झालं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे, याचं मार्गदर्शन तुम्ही करत आहात. And for that reason, we are the leader of mine, or you lead me, and I want to understand what you are trying to teach me. For that reason, walk a little slower. आणि त्यामुळं आपण थोडंसं सावकाश चालावं. What would happen if the child tried to walk fast? What will happen if child tried to walk fast like his father? He will fall. ते काय होईल मग? ते पडेल, because of he cannot match the speed with his father, because the child is a little, or he is not as strong as his father, or he is not a grown up person. So if the child try to walk fast, he will fall. Why? As I told you, he is a little, he is not developed his full potential, or he is not grown up, he is not the full of energy, he is a little or the small. Because of that, he if he tries to walk fast, he will fall. What do the footsteps of the father refer to? Refer म्हणजे footsteps म्हणजे वडिलांची पावलं काय दर्शवतात? Here footsteps means not the literally meaning. पावलांचे ठसे म्हणजेच काय? Here this word refers the actions or the behavior or the way his father communicate or treat him or other member in his family, the way they faces the hardship in their life. All these things refers by this word footsteps. Do you understand these stanzas? Yes, we will see the next stanza. Someday when I am all grown up, now I am a child, I am small, but in future someday I will also grown up like you. एके दिवशी किंवा काही दिवसानंतर जेव्हा मी मोठा होईल, you are means as you are now. In future, after some days or after some years, after some period, I will also grown up like you. Like you are now. आपण जसे आता मोठे आहात तशाच पद्धतीनं भविष्यामध्ये मी तुमच्या एवढं ज्यावेळेस मोठा होईल, what I want to be, त्यावेळेस मी तुमच्या प्रमाणच बनण्याचा प्रयत्न करेन. Then I will have a little child who will want to follow me. Means why I want to imitate, why I want to learn from you, because you are my role model and I wanted to be like you in my life. So when I grown up in future like you, I want to be. I want to be means I want to be like you are now. तुम्ही जसे आता आहात तसंच मला मोठं झाल्यानंतर बनायचं. तुम्ही जसे यशस्वी आहात, तुम्ही जशा पद्धतीने काळजी घेता, तुम्ही जशा पद्धतीने मला मार्गदर्शन करता, तशाच पद्धतीने मला सुद्धा तुमच्यासारखंच व्हायचं आहे. आणि ज्यावेळेस मी मोठा होईल त्यावेळेस मी तुमच्यासारखाच बनेल. And then I will have a little child who will want to follow me. आणि त्यावेळेस मला सुद्धा एक छोटंसं मूल असेल. जसा मी आता तुमचा मुलगा आहे तसाच पद्धतीनं मला सुद्धा एक छोटं मूल असेल. who want to follow me. आणि ते मूल माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. तर मी जसं आपलं अनुकरण करत आहे, मी जसं आपल्याकडून शिकत आहे, किंवा मी जसं आपल्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, तशाच पद्धतीनं मी मोठा झाल्यानंतर माझी पुढची पिढी सुद्धा किंवा माझं मूल सुद्धा माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. वी कॅन ऑल्सो saw that each generation learns from its previous generation. That is the history of our human race.
and whatever we have developed till now or now, that is the results of what our ancestors or our previous generations worked very hard. They also gathered, they also invented something, and we continue from that next. आपण जो काही विकास केलेला आहे किंवा मानव म्हणून आपली जी पिढी आहे किंवा प्रत्येक जनरेशन, प्रत्येक पिढी ही मागच्या पिढीचं अनुकरण करून मागच्या पिढीकडून शिकत पुढं पुढं वाटचाल करत असते. पाठीमागच्या पिढींकडे असणारं ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानामध्ये येणाऱ्या काळातील ज्ञानाची भर टाकून भविष्याचा वेध घेण्याचं काम आपण करत असतो. लाईक दॅट हिअर ऑल्सो द नॅरेटर ऑर द चाइल्ड told his father that you are my role model, I want to be like you. When I grown up, मी ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस मला तुमच्यासारखं बनायचं आहे. At that time there is a child also and he also wanted to follow me like I wanted to follow you. आता सध्या मी जसं तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे तसंच मी मोठा झाल्यानंतर माझं मूल हे माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असेल. And I would want to lead just right. When I grown up, I want to lead my child just right. What is right or what is appropriate, what is good for his future. आणि जे योग्य आहे तेच मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. I would want to lead just right. तर मी त्याचं कसं मार्गदर्शन करेल, जसं तुम्ही माझं करत आहात आणि जे योग्य आहे तशाच पद्धतीने मी त्याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला माहित आहे की माझं ते बरोबर असेल. वाय? बिकॉज व्हॉट एव्हर आय लर्न फ्रॉम यू अँड यू आर राईट. व्हेन देर इज अ माय टर्न, व्हेन आय लीड माय चाइल्ड, आय एम ट्रू अँड आय जस्ट want to lead my child what is right or what is appropriate, what is good thing. जे योग्य आहे, जे चांगलं आहे तेच मी सांगण्याचा प्रयत्न करेल. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. आणि म्हणून सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी म्हणून तुम्ही काय करा, थोडंसं सावकाश चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू. मस्ट, MUST, मस्ट मीन्स ऑब्लिगेशन, मॉरल ऑब्लिगेशन. इथं बंधन आहे, पण हे बंधन कसं आहे, हे नैतिक बंधन आहे. इथं काही तुम्हाला शिक्षा देऊन किंवा शिक्षेच्या भीतीनं किंवा अशा पद्धतीनं बंधन नाही. वेअर देअर इज अ मॉरल ऑब्लिगेशन वी हॅव टू यूज मस्ट, म्हणजे आवश्यकता किंवा अपरिहार्यपणा. परंतु तो कसा आहे, नैतिक दृष्टिकोनात आपण स्वतःवर घालून घेतलेलं बंधन. फॉर आय मस्ट फॉलो यू, मला तुमचं अनुकरण केलंच पाहिजे. अँड फॉर दॅट रिझन टू हेल्प टू इमिटेट युअर ॲक्शन्स, टू हेल्प टू इमिटेट युअर बिहेवियर or to learn from you, please walk slower. That will help me to understand, to learn from you. आणि म्हणून तुमचं अनुकरण करण्यासाठी, तुमचं शिकण्यासाठी तुम्ही थोडंसं सावकाश चाला, जेणेकरून मला तुमचं अनुकरण करता येईल आणि मला ते केलंच पाहिजे. सो दिस इज द पोएम. आय होप यू हॅव टू अंडरस्टँड दिस पोएम. If you have any problem, you can ask me in a comment box. I will try to resolve your doubts related to this poem. Here is a question. Does the word walk refers only to the act of walking? The answer of this question is no. प्रश्न काय आहे की वॉक हा शब्द फक्त चालण्याशी संबंधित आहे का? तर नाही, फक्त चालण्याशी संबंधित नाही. द वे हिज फादर बिहेव, डू ॲक्शन्स, लिव्ह हिज लाईफ, केअर हिज चिल्ड्रेन, मेंटेन द फॅमिली, जॉब, वर्क, ऑल द थिंग्स विच इज नीडेड टू टेक केअर ऑफ हिज फॅमिली, दॅट इज कॉल्ड वॉक. हा जीवनाचा जो प्रवाह आहे किंवा हे जीवन जगत असताना वडील म्हणून आपल्या कुटुंबासाठी ज्या जबाबदाऱ्या पार पडत असतात, जी काळजी घेत असतात, जे प्रेम दाखवत असतात, जे ते कष्ट घेत असतात किंवा कष्ट सोसतात, अडचणींचा सामना करतात,
All the things are included in this word walk. What does the poet actually mean to say? मग कवीला नेमकं काय म्हणायचं आहे? Here is a metaphor of walking and life. What is mean by life? Life is the duration between our first breath to last breath. आपला जीवन किंवा आपण जीवन म्हणजे काय, तर आपण घेतलेला पहिला श्वास आणि आपला शेवटचा श्वास या दरम्यानचा जो प्रवास आहे याला आपण जीवन असं म्हणतो. मग जसं आपणाला एखाद्या इच्छित स्थळी पोहोचायचं असेल तर आपण चालत चालत जातो, तशाच पद्धतीनं हा जीवनाचा सुद्धा प्रवास आहे. म्हणजे चालण्याचा प्रवास आणि जीवनाचा प्रवास या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलेला आहे. किंवा चालणं हे जीवनाच्या प्रवासासाठी हे रूपक वापरलेलं आहे, मेटाफर वापरलेलं आहे या ठिकाणी कवीनं. अँड बाय गिव्हिंग अन एक्झाम्पल ऑफ वॉकिंग विथ द फादर, वडिलांसोबत लहान मूल चालतंय या उदाहरणावरून जीवनाच्या प्रवासाचं किंवा लाईक द स्मॉल लिटल चाइल्ड पिक द फिंगर ऑफ हिज फादर अँड ट्राय टू वॉक ॲट फर्स्ट. लहानपणी सर्वप्रथम आपण आपल्या वडिलांचं बोट धरून जसं चालायला शिकतो, तशाच पद्धतीनं द पोएट एक्सप्रेस थ्रू दिस पोयम दॅट चाइल्ड imitate the behavior of his father and also learns to live his life, to solve the difficulties or obstacles or problem, or to face the problem when he is grown up, for essential for living its life. जीवन जगत असताना सुद्धा जीवनातील समस्या किंवा जीवन जगण्यासाठीचं ज्ञान हे मूल आपल्या वडिलांचं अनुकरण करून या ठिकाणी मोठं होण्याचा प्रयत्न करत असतो. फॉर दॅट रिझन द पॅरेंट्स हॅव टू टीच देअर चिल्ड्रेन्स इन अ गुड मॅनर, बिकॉज ऑल चिल्ड्रेन कॅन इमिटेट grown up peoples. It's the responsibility of grown up peoples to behave well in front of the children. लहान मुलं हे मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मोठ्यांनी लहानांसमोर व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा लहानांना त्यांनी योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दॅट इज द मेसेज ऑफ दिस पोयम. सो आय थिंक आय ट्राय टू एक्सप्लेन दिस पोयम in a manner that you can understand this poem. So I ask a question you, who is your role model? At the beginning of this poem, या कवितेच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुमचं रोल मॉडेल कोण आहे. आपण जर हा सहज प्रश्न विचारला तर आपणाला मग कोणी एखादा चित्रपटातील नायक किंवा एखादा क्रिकेटर, एखादा प्लेयर, एखादा उद्योगपती आपण सांगत असताना किंवा एखाद्या इतिहासकालीन महापुरुष असेल किंवा एखादे समाज सुधारक असतील किंवा जे काही असेल तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला जे काही भविष्यात घडायचं आहे त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्ती किंवा इतर कुठलाही, व्हॉट इज युअर रोल मॉडेल म्हटल्यानंतर आपण कोणाला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे, कोणाला शाहरुख खान व्हायचं असेल, कोणाला APJ अब्दुल कलाम व्हायचं असेल. पण ज्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस कोणीही असं सांगत नाही किंवा फॉर व्हेरी रिअरली children give the answer of this question that they wanted to be like their fathers, or their father is their role models. मला माझ्या वडिलांप्रमाणे व्हायचं किंवा माझे वडीलच माझे आदर्श आहेत. तर आपले आदर्श किंवा सर्वप्रथम आपण आपल्या पालकांकडून शिकत असतो, तर आपले खरे आदर्श हे आपले पालकच असतात. आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण पालकांनी सुद्धा आपल्या मुलांसमोर आदर्श निर्माण होईल किंवा आदर्श ठेवता येईल अशा पद्धतीचं वर्तणूक ठेवणं आवश्यक आहे. सो व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स ऑर एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट? अडॉप्ट मीन्स टू एक्वायर, विच इज हेल्पफुल टू लिव्ह युअर ओन पर्सनल लाईफ व्हेन यू ग्रोन अप ऑर व्हेन यू लिव्ह युअर लाईफ. तर तू मोठ्यांच्या किंवा तुमच्या पालकांच्या कोणते गुण, विच क्वालिटीज, कोणते चांगले गुण तुम्हाला त्याचं अंगीकरण करणं किंवा त्याचं अनुकरण करणं तुम्हाला आवडेल. वी कॅन सी
there are a number of good qualities which we can learn from our elder persons in our families, such like noble thoughts, उच्च विचार असतील, or actions किंवा कृती असतील. But what type of action? The noble actions, which is good to create a successful future. Kindness and love for others, like our father take care of all the members in our family. They show the love and also take care when needed, or they also show the kindness and love towards all members in our family. आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये किंवा व्यक्तींबद्दल जे मोठ्या व्यक्तींच्या मनामध्ये लहानांबद्दल जो काही प्रेम असतो, जो दयाभाव असतो, हे सुद्धा गुण आपण प्राप्त करू शकतो. Discipline, hard work. Sometimes they also show love. After sometimes they also show the disciplines. They occasionally punish small ones also. ते लहानांना काही वेळेस शिक्षा सुद्धा करतात. त्याच्या मागचा हेतू हा लहानांचं म्हणजे एक शिस्त लागावी किंवा एक जीवनाला वळण लागावं, हा त्याच्या मागचा हेतू असतो. और हार्ड वर्क, ऑनेस्टी. हार्ड वर्क म्हणजे कठोर परिश्रम असतील, ऑनेस्टी प्रामाणिकपणा असेल, perseverance means चिकाटी, and to remain happy in good or bad conditions. परिस्थिती कशी असो, वाईट असो किंवा चांगली असो, तर ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात. रिमेंबर वन थिंग हिअर, that in our life there are two persons who wanted to be good for you. या जीवनामध्ये आपलं चांगलं चिंतणारे किंवा तुमचं चांगलं व्हावं असं म्हणणारे ते फक्त आपले आई वडील आणि त्यानंतर आपले शिक्षक असतात. इन ट्रू सेन्स युअर पॅरेंट्स, युअर मदर अँड फादर, दे ऑलवेज वॉन्टेड टू बी गुड फ्युचर फॉर यू. फॉर दॅट रिझन लिसन युअर पॅरेंट्स, रिस्पेक्ट युअर एल्डर मेंबर्स इन युअर फॅमिली. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपलं भलं व्हावं असं चिंतणारे आपले आईवडील आणि त्यानंतर आपले शिक्षक असतात. बाकीचे ज्या व्यक्ती असतात तर त्या फक्त स्वार्थासाठी कदाचित आपल्या जवळ आलेले असू शकतात. फॉर दॅट रिझन वी हॅव टू रिस्पेक्ट टुवर्ड्स आवर फादर अँड मदर्स or teachers, as well as we have to consider or to take the advice of our parents when needed, or obey your parents. Thank you for watching this video till last. We hope, or I hope, you understand this poem. We will meet in next video of our